नमस्कार. सहज सुचल्याच्या सर्व रसिक श्रोत्यांना हिमालीचा मनपूर्वक नमस्कार. नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे सण, उत्सव, राष्ट्रीय सण दरच वर्षी येतात. पण तरीही त्या दिवसांचा आपला उत्साह तसूभरही कमी होत नाही. तद्वतच शालेय जीवनात स्पर्धा आणि त्यात आपला नंबर येणे याचा आनंद काही औरच असतो. यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक स्पर्धा होती, रांगोळी. कोरोना काळात 1 वर्ष गेलेल्या माझ्या विद्यार्थिनींनी तर रांगोळी कधी हातातही घेतली नाही. मग नंबर तर फार दूरची गोष्ट. पण जिद्दीला पेटून यशाचं शिखर गाठणार नाही ती हिमालीच नाही, हे रात्रभर मनात बिंबवलं आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक मुलीला एक थीम देऊन रांगोळीचा फोटो त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर पाठवून दिला. अगदी रांगोळी रंग पाटीवर भरून परत गोळा करणे इतकी बेसिक माहिती देऊन मुली पाण्यात उतरवल्या. आता पोहायचं मात्र त्यांनाच होतं. पण विद्यार्थिनीही माझ्यासारख्याच जिद्दी, जणू नंबर येणारच अशा आविर्भावात दुसऱ्या दिवशी मैदानात उतरल्याच. मनातली हुरहुर चेहऱ्यावर न दिसू देता स्पर्धा सुरू झाली. अगदी परीक्षकाची नंबर काढताना भंबेरी उडवून दिली. हे सगळं ऐकायला जितकं छान वाटतं, पाहायला त्याहूनही छान वाटेल. त्यासाठीच हा व्हिडिओ नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि यासारख्या कल्पना तुमच्याकडे असतील तर त्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. त्यांना सांगितलं होतं 4 वाजता त्यात कालतील आणि रांगोळ्या मुळात येताना शाळेतून आणल्या त्यांनी, शाळेत येताना घरी काहीच नव्हतं आणि सगळ्या मनाने काढले पूर्ण. त्यांनी असं ते नाही काढलं, त्यांना मदत कोणतीच केली होती. तरी फरशा सपाट नव्हतं ना, त्याच्यामुळे पुढं गोंधळ झाला. नाहीतर सगळे सेम ब्लॉक असं पाणी चांगलं.